शिवसेना पक्षचिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी। ठाकरेंकडून आज पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली। घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे आहेत। पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार अध्यक्षांना कसा? ठाकरेंच्या सेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। सिब्बल न्यायमूर्ती नाहीत, मी दिलेला निर्णय शाश्वत। राहुल नार्वेकरांची सिब्बलांच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया। तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला। सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। शिंदेंनी गोगावलेला कोणत्या कायद्यानुसार प्रतोद केलं? गोगावले कोणत्या पक्षाचे प्रतोद होते? सिब्बलांचा युक्तिवादानंतर सवाल। तर 1999 मध्ये पक्ष प्रमुख पदच नव्हतं तर कोणत्या आधारे व्हीप बदलला? शिंदेंच्या बाजूचा व्हीप लागूच होऊ शकत नाही। सिब्बलांचा युक्तिवाद। रोहित पवारांकडून एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीची स्तुती। सिंदखेड राजासाठी अर्ध्या तासात 50 कोटींचा निधी मंजूर। एकनाथ शिंदेंनी अर्ध्या तासात निधी मंजूर केला। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर विरोधक असलो तरी चांगलं ते चांगलं म्हणायला हवं, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। कुंभमेळा नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता। कुंभमेळ्याचे काम रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून घेरलं होतं। संपूर्ण नाशिकला खड्ड्यामध्ये घालण्याचं काम गिरीश महाजनांनी केलं। भास्कर जाधवांची मंत्री गिरीश महाजनांवर टीका। यांचं प्रमोशन म्हणून महाजन यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं। भास्कर जाधवांचा टोला। रस्ते आहेत तर अपघात होणार। खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या भोरच्या आमदारांचं चिड आणणारं वक्तव्य। भोरमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचा आमदार शंकर मांडेकरांना सरसुतक नाही का, असा सवाल। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावं। खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक यांचा आज पुन्हा एकदा जनता दरबार। गडकरी रंगायत इथे 11 वाजता जनता दरबारचं आयोजन। तर ठाण्यात युतीमध्ये धुसफूस असताना गणेश नाईक आता काय बोलणार याकडे लक्ष। दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम। उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज आहे। मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं विधान। फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही केलं वक्तव्य। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणी काही बोलू दे, मी महाराष्ट्रातच राहणार असा पुनरुच्चार केलाय। देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राची सेवा करू द्या। महाराष्ट्राची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत। मला त्यांचा अभिमान आहे। फडणवीस दिल्ली जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगेंसह ओबीसी समाजाचंही पत्र। आझाद मैदानावरून पुन्हा ओबीसी मराठा वाद पेटण्याची शक्यता। आझाद मैदानातील आंदोलनासाठी ओबीसीनं आधी परवानगी अर्ज केला। मंगेश ससाणेंची माहिती। मनोज जरांगेंकडूनही 29 ऑगस्टला आझाद मैदानाच्या परवानगी मागितलेली आहे। जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा आरोप। डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानात आंदोलन करणार। तायवाडेंची माहिती। मनोज जरांगेंनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची घोषणा। काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार। ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाहीत, हाके यांचा आरोप। मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही। ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल? ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बीडच्या गेवराईतील ओबीसी मेळाव्यातून हाके लवकर गेल्यानं नवनाथ वाघमारे यांची टीका। कुणाचं ढेकळाचंही काम नाही, कुणाची काय गणित आहेत ते मला माहिती आहे। वाघमारे यांची हाकेंचं नाव न घेता टीका। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील विकास कामांची चौकशी करण्याची मागणी केल्याने माझ्या प्रभागातील निधी शून्य करण्यात आला। राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा आरोप। हायकोर्टाने एफडीएला 5 लाखांचा दंड ठोठावल्याप्रकरणी तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया। गुरु नानक डेअरीबाबत कोर्टाचा आदेश आमच्यासाठी आश्चर्यकारक। एफडीएने केलेली कारवाई योग्यच आहे, त्यात काहीच चुकीचं नव्हतं। तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया। राज्यात एफडीएकडून उत्तम कारवाई सुरू। एफडीएची कारवाई सुरूच राहील। एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत मला आनंद आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अन्न औषध विभागाच्या कारवाईचं कौतुक। मुंबईतील अंधेरी खार आणि चेंबूरमध्ये एफडीएची कारवाई। अंधेरीत कॅफे सिफारिश, खारमधील प्रिन्स ऑफ वेल्स रेस्टॉरंटवर धाड। चेंबूरमधील झेप्टोच्या गोडाऊनवरही एफडीएची धाड।
संभाजीनगरातील ब्लिंकेटच्या 2 आस्थापनांवर एफडीएची कारवाई. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळल्याने एफएसएसएआय आणि अन्न परवाना तात्काळ निलंबित. मराठीच्या सक्तीबाबत आज परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक. या बैठकीत मंत्री सरनाईक कारवाईची दिशा ठरवणार. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्यांची आकडेवारी काढा. मंत्री सरनाईकांचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश. रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही. उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्यांच्या सरनाईकांना थेट आव्हान. सक्ती केल्यास मराठी बोलणार नाही अशी स्पष्ट केली भूमिका. मराठीची सक्ती नाही, मराठीची भक्ती आहे. रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया. मी देखील रिक्षा चालवली, त्याचा मला अभिमान आहे. अमराठी लोकांची मराठी संवाद साधणी मराठी माणसाची जबाबदारी. शिंदेंची प्रतिक्रिया. ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थात ओसी अभावी रखडलेल्या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा. ओसी संदर्भात प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सभागृहाकडून मंजुरी. मुंबईतील जुन्या आणि पुनर्विकसित इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर ओसीचा प्रश्न. मुंबईतील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूर. मैदानाच्या आरक्षणासंदर्भातील प्रकरण कोर्टात अद्याप प्रलंबित असतानाही प्रस्ताव सभागृहात मांडला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या आसामवासियांसाठी मुंबईच्या वर्सोव्यातून मदत. आसाममधील पूरग्रस्तांसाठी तब्बल 30 लाख रुपयांची रोख मदत. रोख मदतीसोबतच जीवनावश्यक आणि संसारोपयोगी वस्तूंचाही पाठवणी करण्यात आली. मदत सामग्री घेऊन वाहनं आसामच्या दिशेने रवाना. मुंबई महापालिकेत तरुणांना काम करण्याची संधी मिळणार. महापालिकेत 50 फेलो उमेदवारांची नियुक्ती केली जाणार. प्रत्येक फेलोला महिन्याला मानधन मिळणार. 1 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने तरुणांची नियुक्ती होणार. सतरा ऑगस्टच्या दिवशी पीएमपीला विक्रमी उत्पन्न. 1 दिवसात 2,51,00,000 रुपयांचं उत्पन्न जमा. 12.5 लाख प्रवाशांनी केला पीएमपीने प्रवास. पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावरून नगरसेवक आक्रमक. नदी प्रदूषण, हवेची गुणवत्ता, वृक्षतोडीवरून सभेत प्रशासनाची कोंडी. शहरातील वाढत्या प्रदूषणावरून प्रशासनाला धारेवर धरले. तर सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार. द इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड, शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था आणि एमटीडीसी यांच्यात त्रिपक्षीय करार. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. यंदा सरासरी 85% पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाची शक्यता 70%वर. स्कायमेटच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढली. पुण्यातील बहुचर्चित मुंडवा जमीन प्रकरणातील 42 कोटी दंडाचं प्रकरण आता प्रधान सचिवांकडे. अमेडिया कंपनीने 42 कोटी रुपये दंड भरण्यासाठी सुनावणी. प्रकरणाला राजकीय रंग नको म्हणून हे प्रकरण प्रधान सचिव यांच्याकडे पाठवल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी खरगेंविरोधात तक्रार. वंदे मातरम सामूहिक गायनात अडथळा आणल्याचा आरोप. भाजपचे नगरसेवक नंदलाल गवळींकडून तक्रार दाखल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीत 2 महत्त्वाचे निर्णय. पुणे रिंग रोड विस्तारासह मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो 13च्या प्रकल्पाला निधी मंजूर. 6 महिन्यात भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घेण्याचे फडणवीसांचे निर्देश. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा. माजी आमदार राजकुमार पटेल यांची मागणी. अमरावतीच्या मेळघाटमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची खासदार बळवंत वानखेडेंकडून विचारपूस. उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांना धीर दिला तर संस्था चालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासन पाठीशी घालत असल्याचा वानखेडे यांचा आरोप. अर्जुन पुरस्कार 2025 यादीत महाराष्ट्राच्या 2 बुद्धिबळपटूंचा समावेश. ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कारासाठी 17 खेळाडूंची निवड. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हिंगोलीतील लिंबाळा मुक्ता गावात. दिपके यांचा लिंबाळा मुक्ता गावातील नागरिकांसोबत संवाद. राजकारणात नसतानाही आम्ही महिनाभरात बदल घडवला. आंदोलनाबाबत दिपकेंची प्रतिक्रिया. नीरज परदेशी हत्याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी. संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, गोपीचंद पडळकर यांचा जबाब नोंदवा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंची मागणी.
अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांविरोधात गुन्हा दाखल, परवानगी नसतानाही आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा. तर याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. 6 आरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन. सीसीटीव्ही नसतील तर 10वी 12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल. 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय. धर्मस्वातंत्र्य कायदा 28 तारखेपासून राज्यात लागू होणार. महाराष्ट्र शासनाकडून राजपत्रात अधिसूचना प्रकाशित. रक्षाबंधनाच्या दिवसापासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होईल. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपतराय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट. उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा अंतिम अहवाल सादर. अहवालात दोघांनाही क्लीन चिट. दोघांचंही नाव एसआयटीच्या अंतिम अहवालात नाही. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण. नथुराम गोडसे सावरकर यांच्यात कौटुंबिक नातं. सुनावणी दरम्यान राहुल गांधींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. नथुराम गोडसे आरएसएसचा सक्रिय सदस्य होता असाही युक्तिवाद. काँग्रेस नेत्यांकडून कुठलीही अपेक्षा ठेवता येणार नाही. रमेश चन्नीथलांनी तिरंगा ध्वज असलेल्या केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित साटमांची टीका. राष्ट्राचा राष्ट्रगाण्याचा अपमान काँग्रेस करत आहे. अमित साटम यांची टीका. तिरंग्याचा केक कापणाऱ्या रमेश चन्नीथलांनी माफी मागावी. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून चन्नीथलांचा व्हिडिओ शेअर. काँग्रेसची दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. सोनिया गांधी आणि केरळचे गृहमंत्री रमेश चन्नीथला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. आमदार विक्रांत पाटील यांची मागणी. राष्ट्रीय गीताचा आणि तिरंग्याचा अपमान केल्याचा दोघांवर आरोप आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. युवासेना उपजिल्हा प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. हेमंत केणे, शाखाप्रमुख संभाजी सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये पोहोचणार. पालखीत हजारो भाविक सहभागी. संत गजानन महाराजांच्या नामघोषात भाविक तल्लीन. नाशिकच्या सटाण्यात व्यापारी संकुलावरून वाद. माजी नगराध्यक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण. शेतकरी संघाचं व्यापारी संकुल बेकायदेशीर असल्याचा आरोप. सखोल चौकशीने बांधकाम तातडीने बंद करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेवरून नागरिकांचं प्रशासनाविरोधात आंदोलन. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर. आदिवासी विभागाने काढलेल्या जीआर विरोधात शासकीय आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांचं बेमुदत आंदोलन. आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. अन्यायकारक जीआर तातडीने रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा संतप्त विद्यार्थ्यांचा इशारा. 2 ते 3 फूट बाहेर निघालेले लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रेलर नागरिकांनी थांबवला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथील हा प्रकार. वाहनावर कोणताही लाल ध्वज किंवा रेडियम स्टिकर नसल्याने मोठा अपघात होण्याचा धोका होता. भंडाऱ्यात एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या शालेय विद्यार्थ्याची हत्या. जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती. भंडाऱ्याच्या मेंढा परिसरातील गार्डनजवळील ही घटना. अमरावतीच्या बडनेराजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात. कार चालकाचा जागीच मृत्यू तर ट्रक चालक फरार. ट्रक चालकानं मद्यपान केल्याची माहिती. नांदेडमध्ये देहविक्री करणाऱ्या व्यवसायावर विशेष पथकाची कारवाई. उच्चभ्रू वस्तीत देहविक्री व्यवसाय सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे 3 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीडच्या गेवराईत अवैध वाळूसाठी लाच घेणाऱ्या तलाठीला अटक. अवैध वाळू वाहतुकीसाठी तलाठ्याने 70,000ची लाच घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील एसीबी पथकाची कारवाई. खारघरमध्ये देशातील पहिली हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार. 23 ऑगस्टला पनवेल पालिकेकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. देशभरातील धावपटू मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची मुंबईतील स्मारकासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून तात्काळ पालिका आयुक्तांना पत्र देण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत सूचना. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाला आता आणखी 40 कोटींची भर पडणार. मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. 20 मार्च 2027 मध्ये चौदार तळ्याचं लोकार्पण होणार. न्यूयॉर्कच्या इंडिया डे परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनचा भव्य कीर्तिरथ सादर. 50हून अधिक ढोलताशा वादकांमुळे न्यूयॉर्क शहर दुमदुमलं. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या पोशाखात कीर्तिरथ रथात या तरुण सहभागी झालेले आहेत. पूजा हेगडे आणि तारक मेहता का उल्टा चष्माची टीम यावेळी उपस्थित होती. साताऱ्यातील फलटणच्या सिद्धाली शहा देशातील सर्वात तरुण नगरसेविका
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सिद्धाली यांचा सन्मान. छत्रपती संभाजीनगरच्या तेजस पाटीलची तलवारबाजीत चमकदार कामगिरी, नायजेरियात येथे झालेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत 3 पदकांची कमाई. आपचे दिल्लीतील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह 6 जणांना अटक, जलबोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई. उत्तराखंडच्या बीन नदीत वाहन उलटल्याची घटना, वाहनात अडकलेल्या 2 जणांचं एसडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू, एसडीआरएफ जवानांनी दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं. रेल्वेमधील अनधिकृत केटरिंगवर आयआरसीटीसीची धडक कारवाई, आयआरसीटीसीच्या क्विक रिस्पॉन्स टीमने पश्चिम विदर्भातील रेल्वे गाड्यांमध्ये अचानक तपासणी मोहीम तीव्र केली. प्रवाशांना अधिकृत, स्वच्छ आणि दर्जेदार केटरिंग सेवा मिळावी यासाठी प्रयत्न.